नमस्कार सर्वांना. मी इरफान पुनावळे, मुले शाळा क्रमांक 103 मधील इयत्ता 6वीचा विद्यार्थी. माझे इयत्ता 7वीचे मित्र गगन आणि हर्षवर्धन यांच्यासोबत आणि कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सादर करत आहोत आमचा प्रकल्प किरण मोबाईल ॲप आणि किरण अकॅडमी, जो आपल्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी एक छोटासा पण महत्त्वाचा प्रयत्न आहे. आजही आपल्या देशात तृतीयपंथीय समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक सन्मान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि जेव्हा समाजातील काही लोक मागे राहतात, तेव्हा देशाचंही विकासाचं चक्र अपूर्ण राहतं. भारत जर खरंच विकसित व्हायचा असेल तर प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळाली पाहिजे आणि त्यात आपल्या तृतीयपंथी भावंडांचाही समावेश असला पाहिजे. याच विचारातून आम्हाला एका ॲपची संकल्पना सुचली. किरण मोबाईल ॲप हे एक असं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे तृतीयपंथीयांना देईल सन्मान, ज्ञान आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग. या ॲपचा प्रवास सुरू होतो एका साध्या लॉग इन आणि रजिस्ट्रेशनपासून आणि त्यानंतर उघडतं संधीचं नवं जग. पहिला विभाग आरोग्य आणि कल्याण. डॉक्टर, हॉस्पिटल्स, मानसिक आरोग्य तज्ज्ञ आणि AI हेल्थ असिस्टंट यांची जोड. तसेच SRS सर्जरीसाठी मार्गदर्शन आणि आरोग्य सल्ला. दुसरा विभाग दस्तऐवज आणि रोजगार. आधार, पॅन, जेंडर सर्टिफिकेट, बँक खाते आणि या आवश्यक कागदपत्रांसाठी मदत. शासकीय योजनांची माहिती आणि स्वरोजगार व कौशल्य प्रशिक्षणाची संधी. तिसरा विभाग कायदेशीर हक्क आणि सुरक्षा. कायदेशीर सल्ला, तक्रार नोंदवण्यासाठी सुविधा, SOS बटन आणि सुरक्षित सामाजिक नेटवर्क. जेव्हा गरज असते तेव्हा साथ देणारा हात. चौथा विभाग शिक्षण आणि सर्वांगीण विकास. डिजिटल शिक्षण, क्रीडा, कला, जीवन, ज्यामुळे तृतीयपंथी व्यक्तींना ज्ञान, आत्मविश्वास आणि चांगलं जीवनमान मिळेल. यासोबतच आम्ही तयार केली आहे किरण अकॅडमी. इथे त्यांना मिळेल कौशल्य विकास, व्यक्तिमत्व घडवणं आणि रोजगार मार्गदर्शन. कारण शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर आत्मविश्वासाने जगायला शिकवणंही आहे. किरण प्रकल्प म्हणजे फक्त ॲप नाही, तर तो आहे आशेचा किरण, समानतेचा प्रतीक आणि बदलाचा आरंभ. आमचा हा छोटासा प्रयत्न भारताला खरं आत्मनिर्भर बनवण्याकडे एक नवं पाऊल आहे.